शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातील एक अतिशय महत्त्वाची अपडेट ही आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहे। कारण की काल अमरावती येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाच्या उद्घाटनाचा एक कार्यक्रम इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला आणि याच कार्यक्रमाच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलेल्या भाषणांमध्ये अगदी 2 ते 5 संकेतामध्ये आपण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पाळणार, लवकरच ते पूर्ण करणार अशा संदर्भातील एक वक्तव्य करण्यात आलं। आणि मित्रांनो, या वक्तव्याची एक बातमी झाली आणि राज्यातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कर्जमाफीचा आशा दिसू लागल्या। याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुन्हा एक प्रश्न विचारला गेला आणि विचारायला सुरुवात झाली, खरंच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का? कारण जर आपण पाहिलं तर मीडिया, न्यूज आणि चॅनल, जे काही यूट्यूब चॅनल असतील किंवा वर्तमानपत्र असतील, याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी बातमी इथं छापण्यात आली की आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करणार आणि ती कर्जमाफी कधी होणार, कर्ज भरावी का कर्ज भरू नये, अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणात पुन्हा शेतकऱ्यांमध्ये इथं संभ्रम निर्माण झाला। मग आपण नाशिकमध्ये जसे की उदाहरण पाहिलं होतं, नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून समोर इथं जे काही अपडेट, इथं जे काही परवाना रद्द करण्याची इथं माहिती पडलेली होती, जसं की आणण्यात आलेली होती, त्याच्यामध्ये व्याजाची जी काही टक्केवारी ती आपण कमी करू अशा प्रकारे वगैरे वगैरे। परंतु त्यामध्ये जसं की त्यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांच्या माध्यमातून पाठ फिरवण्यात आली होती, अगदी त्या बँकेचा परवाना रद्द होतोय का अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली। आणि राज्यातील बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये बँकांच्या या अतिशय आवश्यकच आणि परंतु शेतकरी जे गेल्या 4 ते 5 वर्षापासून या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि बाधितकालीन ज्या स्थितीमुळे या सुद्धा वाचवण्यासाठी कर्जमाफी अतिशय आवश्यक आहे। परंतु मित्रांनो, आपण पाहिलं होतं याच्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये मोठ्या प्रमाणात इथं गदारोळ झालेला होता। या अनुषंगाने एक समिती गठीत करण्यात आलेली होती आणि मंजुरी देण्यात आलेली होती। संपूर्ण माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। परंतु तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार। मित्रांनो, तर बघा, समितीच्या माध्यमातून एक समितीच्या बदलण्याच्या माध्यमातून इथं माहिती दिसून आली होती, म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी काढण्यात आलेलं होतं, परंतु ती बातमी वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली होती आणि फिरून तेच वक्तव्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून केलं असं सांगण्यात असल्यामुळे हे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची या दिवशी दिशाभूल होतोय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली। मित्रांनो, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले की 5 वर्षामध्ये 2 वेळा कर्जमाफी इथं देऊन सुद्धा शक्य नसतो, कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती कुठेतरी बदलत नाही आणि बदलण्यासाठी त्याच्यामुळे कर्जमाफी हा एक शेतकऱ्याचं जी काही दुराव्यवस्था झाली आहे याच्यासाठीचा पर्याय नाही। त्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून एक समिती गठीत करण्यात आलेली आहे। जर ज्या समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा इतर कुठल्याही मार्गाचा स्वायत्त करता येत का, त्यांच्या जसं की बदलता येणार का, मान्यता देण्यात येणार का, इथं पाहण्यासाठी ही समिती अभ्यास करणार आहे। अर्थात ही समिती कर्जमाफी देण्यासाठी अभ्यास करणार नाही, समितीच्या माध्यमातून जे आश्वासन केलं जाणार, जसं की आता त्यांनी सांगितलं होतं की आम्ही प्रत्येक वर्षी हा 5,000 कोटी रुपये पुढील 5 वर्षासाठी म्हणजे 25,000 कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक हे सरकार या ठिकाणी करणार आहे। म्हणजेच कर्जमाफी करून तात्पुरते एक काहीतरी दिलासा दिल्यापेक्षा इथं लॉंग टाइम अशा प्रकारे शेतकऱ्यांचा सपोर्ट करता येईल, हा आमच्या माध्यमातून पाहता येत आहे। अशा प्रकारचा उद्दिष्ट अद्याप अशा प्रकारचा इथं एक नीती व्यक्त त्यांनी केलेला आहे सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलेले। त्यांच्यामुळे आम्ही लवकरच कर्जमाफी करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार अशा प्रकारची कुठली आशा दिसून इथं आलेली नाही। आता भोडे बाबडे शेतकरी कर्जमाफी होणार किंवा पूर्ण करणार म्हणलं तर अशा प्रकारे अशा अपेक्षा निर्माण होतात, परंतु सुद्धा तरी कुठल्या तरी मोठ्या प्रमाणाला इथं निवडणुकी येईपर्यंत आम्ही किंवा कुठल्या तरी मोठ्या प्रमाणात प्रेशर निर्माण होईपर्यंत म्हणा इथं कुठल्या तरी प्रकारे कर्जमाफीची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही। आता राहिला प्रश्न या समितीचा, तर आता ही समिती लवकरच इथं अभ्यास करेल, त्या समितीचा अहवाल येईल आणि समिती अहवाल आल्यानंतर जर समितीने सांगितलं की नाही कर्जमाफी केल्यानंतर दुसरं गत्यांतर नाही, तर मग मात्र कर्जमाफी केली जाऊ शकते। परंतु आता या समितीचा अभ्यास होणं, इथं समितीचा अहवाल येणं आणि सगळ्या गोष्टी इथं आणखीन बाकी राहणं हे यामुळेच जरी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सांगितलं तरी त्या पुढील 5 वर्ष जोपर्यंत निवडणुकी येत नाही तोपर्यंत हेच वक्तव्य करणार, कारण त्यांनी दिलेलं आश्वासन आहे आणि आश्वासन हे पूर्ण करणार असं त्यांनी सांगितलेलं, तरी रोष निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे जे कर्जमाफीचं आश्वासन इथं पडूही शकत नाही, आश्वासन त्यांनी देऊन आश्वासन ते पूर्णही करू शकत नाही। त्यांना सांगत इथं आम्ही शेतकऱ्यांच्या माध्यमातून एकच सांगण्याचा एक प्रयत्न करणार आहोत
कारण की बघा, कर्जमाफी आश्वासन हे सरकारने दिलेलं आहे. त्यांनी कालसुद्धा सांगितलं त्यांच्यामुळे कर्जमाफी होणार किंवा लगेच होणार, अशा प्रकारच्या कुठल्यातरी भोळ्या बाबड्या आणि गरीब शेतकऱ्यांची इथं अशा दिशाभूल तुम्ही करू नका. कर्जमाफी तुम्ही लवकरच करेल असं तुम्ही सांगितलेलं होतं. 7/12 कोरा करणार अशा पद्धतीने आश्वासन दिलेलं होतं. तर ते लवकरात लवकर सरकारने आपलं आश्वासन पूर्ण करणार आणि पूर्ण करावं हीच आपली अपेक्षा होती. बाकी कर्जमाफी संदर्भातील अशी एक महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेतलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना, शेतकरी मित्रांना व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो, चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.